मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। चिनोद्यात केसराई मँगो फार्म मध्ये सेंद्रिय शेती एक आदर्श। सेंद्रिय पद्धतीने सुदृढ आंबा आणि नारळ बागेचे संगोपन। सध्या रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीचे आणि मानवी आरोग्याचे मोठे नुकसान होत असताना तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे संत काशीबा गुरव प्रतिष्ठान संचालित केसराई मँगो फार्मने मात्र सेंद्रिय शेतीचा एक आदर्श वस्तुपाठ समोर ठेवलाय। या फार्म मध्ये संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने उच्च दर्जाच्या केसरी आंब्याची आणि मलेशियात ग्रीन डार्क नारळाची लागवड करण्यात आली असून सध्या या झाडांना पारंपरिक व अत्यंत गुणकारी अशा जीवामृत खताचा डोस देण्याचे काम वेगाने सुरू आहे। दर 15 दिवसांनी जीवामृताचे नियोजन केसराई मँगो फार्मचे संचालक सतीश कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली बागेतील झाडांची विशेष काळजी घेतली जात आहे। बागेतील केसर आंबा आणि मलेशियन नारळाच्या झाडांना दर 15 दिवसांच्या अंतराने नियमितपणे जीवामृताचा डोस दिला जातो। हे जीवामृत पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून शेतातच तयार केलेले जीवामृत गाळून अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचविले जात आहे, ज्यामुळे झाडांची रोग प्रतिकारक शक्ती वाढून त्यांना उत्तम पोषण मिळत आहे। निरोगी आयुष्य आणि सेंद्रिय शेतीचा संदेश ऑर्गॅनिक आयुष्य वाढवा हा मोलाचा संदेश देत केसराई फार्मने पूर्णपणे रसायनमुक्त शेतीवर भर दिलाय। येथील मलेशियन ग्रीन डार्क नारळ आणि चवदार केसर आंबा हा ग्राहकांना निसर्गाच्या शुद्ध स्वरूपात मिळावा हाच यामागचा मुख्य उद्देश आहे। सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता तर टिकून राहतेच, शिवाय फळांची चव आणि गुणवत्ता देखील बाजारपेठेतील इतर फळांपेक्षा सरस ठरते। संत काशीबा गुरव प्रतिष्ठानचा उपक्रम परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत असून चिनोदा परिसरातील या सेंद्रिय बागेचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे। सप्तनगरी न्यूज ब्युरो रिपोर्ट।